नमस्कार, स्वाती केपी व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण छान चमचमीत चवळी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी अर्धा कप चवळी रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत। आता या ठिकाणी मी पॅनमध्ये घेतलेला आहे तेल 2 टेबलस्पून, त्यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे, अर्धा टेबलस्पून मोहरी, त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा छान परतवून घेऊयात हे सर्व। तर आपला कांदा छान परतत आहे तोपर्यंत यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट सुद्धा घातलेली आहे 1 चमचाभर आणि हे सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचे। तर आपला कांदा छान शिजला पाहिजे, गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान परतवून घेऊयात। तर आता यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो घालायचा आहे, छान बारीक चिरून किंवा या साइजचे काप सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। टोमॅटो सुद्धा आपला छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये लाल तिखट 1 चमचाभर घालायचे, काश्मीरी लाल तिखट 1 चमचाभर, त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे। छान मिक्स करून घेऊयात। आणि आता यामध्ये घालायचे आहेत भिजवलेल्या चवळी। तर चवळी घालून झाल्यात आपल्या। बटाटे घालूयात, 2 मीडियम साइजचे बटाटे मी साल न काढताच मोठे मोठे काप करून घातलेले आहेत। तर यामध्ये चवळीच्या भाजीमध्ये बटाट्याची टेस्ट खूप छान येते, त्यामुळे बटाटे थोडे जास्त घाला। आता मीठ घालूयात आणि छान परतवून घेऊयात। तर अबालवृद्ध सर्वांनाच आवडणारी ही चवळी बटाट्याची भाजी। तर गरम पाणी घालायचे आता यामध्ये। तर मी घातलेला आहे 1 ग्लासभर अंदाजे। आणि वरतून सुद्धा या पद्धतीने तुम्ही प्लेटमध्ये पाणी ठेवलं तर तुमची भाजी पटकन शिजेल आणि तळाला लागणार सुद्धा नाही। तर मी 5 मिनिटं ठेवलं होतं आणि त्यानंतर यामध्ये काळ्या मसाल्याचं वाटण घातले। काळा मसाला म्हणजे भाजून कांदा आणि भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर हे सर्व वाटून घेतलं आणि आता हेच मी भाजीमध्ये घातलेलं आहे। घातल्याच्या नंतर 1 5 मिनिटांमध्ये आपली भाजी